कशी दिसते, कशी राहते, कशी वागते याकडे सगळ्यांचं लक्ष असतं. एम आय राईट मॅम? बरोबर. हे अगं तूच काय, हे पण मला नेहमी म्हणायचे, राधिका कशी बोलतीयस तू, काय वागतीयस, कशी राहतीयस, नेहमी सांगायचे. हे म्हणत होते तेव्हाच मी स्वतःला बदलायला हवं होतं का ग? नो मॅम. मॅम फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही गुरु सरांसाठी नाही तर स्वतःसाठी चेंज व्हायला पाहिजे. मॅम आता तुम्ही बिझनेस करता, तुम्हाला हेल्प करायला 4 बायका आहेत. मॅम तुम्ही त्यांना आणि तुमच्या बिझनेसला रिप्रेझेंट करता. यू आर द बॉस. मग तुम्ही बॉस सारखं दिसायला नको. मॅम मला असं नाही म्हणायचं की तुम्ही पूर्ण चेंज व्हा, बट थोडंसं विथ टाइम. मॅम आय कॅन अंडरस्टँड तुम्हाला भीती वाटते, बट मॅम तुम्ही आठवा मसाल्याचा बिझनेस करायचा होता तेव्हा आधी तुम्ही घाबरलात, पण तुम्ही कॉन्फिडन्स दाखवलात आणि सगळं छान झालं की नाही. आता तुम्ही इंग्लिश शिकलात अथर्वसाठी, तुमच्यासाठी, आणि मॅम किती कॉन्फिडन्स आला तुमच्यात, आला की नाही मॅम? हो जेन, नाही म्हणजे बरोबर बोलून राहिलीस तू. खरंच हे सगळं केलं मी तेव्हा खरंच बरं वाटलं, आनंद मिळाला मला. तू म्हणतेस तेही बरोबर आहे. मला बऱ्याचदा वाटतं ग, पण काय करू, म्हणजे कुठून सुरुवात करू हे नाही समजून राहिलं मला. तू मदत करशील का? ऑफकोर्स मॅम, त्यासाठीच तर मी इथे आले ना. मॅम तुम्ही फक्त ना मला कोऑपरेट करा. मॅम माझ्या एका फ्रेंडचं सॅलॉन आहे. काय आहे? सॅलॉन, पार्लर, ब्युटी पार्लर. ब्युटी पार्लर. हां, तर मॅम तुम्ही माझ्याबरोबर उद्या तिथे या, बस सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. उद्या? नाही ग नाही जेनी, अगं उद्या गुढीपाडवा आहे ना, मला तर खूपच काम आहे. शिवाय आई सकाळी सकाळी नाना नानी पण येतील. नाही उद्या नाही जमायचं. आता मी आहे ना इथं, मी करते ना सगळं. जा जा जिनी, हिला सांग लवकरच ये उद्या सकाळी. नाना नानी आले ना की आपण त्यांना मस्तपैकी सरप्राईज देऊया का? शुभस्य शीघ्रम. राईट. बर जेनी, मी येईन उद्या तुझ्या बरोबर. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची? पटला काय तिका? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले
त्याचा वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्यात? नेहा आले. आई मी येते. होय. काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.